12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे, त्याची घोषणा करते. त्याच्यात जागा महत्त्वाची थोडी असते, दोन्ही एकत्र येणं महत्त्वाचं असतं. जागेचा विषय सुटला असेल त्याच वेळेस एकत्र बसणार का? जागा सुटल्या नाही तरी एकत्र बसतील असं कसं होऊ शकतं? त्याच्यामुळे काय युती काय एका शहरापुरती यांच्यासारखं थोडी आहे. भारतीय जनता पार्टीचं जिथं गरज आहे तिथं शिंदे गट वापरायचा आणि जिथं गरज नाही तिथं फेकून द्यायचं, असं थोडी आमचं आहे. आम्ही सगळीकडे सोबत राहू. ठीक आहे, कमी जास्त जागा होईल. ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. ही युती आघाडी फक्त खुर्ची आणि सत्तेसाठी केली जात असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. तर मराठी माणूस सुज्ञ आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर कोणी हाकललं हे त्यांना माहिती आहे, असंही शिंदे म्हणाले. लोकशाहीमध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक जण करत असतो. फक्त काही युत्या आणि आघाड्या खुर्चीसाठी असतात, काही सत्तेसाठी असतात. परंतु आमची युती विचारांची आहे, आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाते. ठाकरे बंधूंचं आम्हाला अजिबात आव्हान नसल्याची प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मराठी माणूस एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहील असंही गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई हातामध्ये असताना मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही आणि आता मराठी माणसांची आठवण येते. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. जसं ग्रामीण भागामधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत होता, तसं मुंबईमधला देखील हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठीशी राहील. आव्हान वाटतं? अजिबात नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची युती आज जाहीर होणार आहे. मात्र उत्सुकता आहे ती ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला माझाच्या हाती लागलाय. शिवसेना 140 ते 150 जागा लढवणार आहे, तर मनसे 60 ते 70 जागा लढवणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा राष्ट्रवादीला सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांची जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाली आहे. जागा वाटप हे उमेदवाराच्या मेरिटनुसार झाल्याचं दोन्ही पक्षातून सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये सोबत लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती मिळते आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराचा नारळ फोडलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा चेंबूरमध्ये कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार आहेत, तर नवाब मलिक देखील मेळाव्याला हजर असतील. आमदार सना मलिक यांच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज आणि विक्री स्वीकारण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली. मुंबई महापालिकेसाठी काल पहिल्या 4165 अर्जांची विक्री झाली, पण एकही अर्ज दाखल झालेला नाही. प्रमुख पक्षांच्या युती आणि आघाडी न ठरल्यानं अजून अर्ज दाखल झालेले नाहीये. 30 डिसेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई महापालिकेसाठी 23 निवडणूक कार्यालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची 200 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरलाय, त्यांचं सगळं सेटल झालं. 1 ते 2 जागांवरती वाद असू शकतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. ती पसंतदारी बरोबर होणार अजून झालीच नाही. अजून झालीच नाही हे तर कुठं सांगणार. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो विदाऊट फंड्स विदाऊट. तुम्ही एक बातमी काढू शकली की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत. 50-50 म्हणत असतो का 112-113 राहणार. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. एकीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटपाचं भिजत घोंगडं कायम आहे, तर दुसरीकडे ठाण्यासह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमधल्या शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आहेत. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते.
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना शरद पवारांचे निष्ठावान नेते प्रशांत जगताप मात्र चांगलेच नाराज झाले. पक्ष नेतृत्वाच्या निर्णयामुळे नाराज असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधी ते पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आज दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी आधीच जाहीर केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचं नेतृत्व आज प्रशांत जगतापांची समजूत काढण्यात यशस्वी होतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची 3-3.5 तास बैठक संपन्न झाली. मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत. सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली 4:30 वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून पुणे काँग्रेसमध्ये 2 गट पडले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवलेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी मात्र विरोध केलाय. महायुतीतील घटक पक्षांशी युती नको असं काँग्रेसच्या एका गटाचं म्हणणं आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना या संदर्भात कळवलंय असंही मोहन जोशींनी म्हटलंय. आतापर्यंत या 2-3 दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सेना उद्धवसाहेब ठाकरेंचा गट असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस, आम्ही जागांवर आता जवळजवळ आम्ही 15-20 प्रभाग पूर्ण केलीत. आता जर यांचा प्रस्ताव आला तर त्या अनुषंगाने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील, सिटिंग मेंबर असतील, या सर्वांचं पक्षाचं हित जपत असेल तर निश्चितच स्वागत करू. महायुतीतल्या घटक पक्षामध्ये जो पक्ष आहे, जो भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेवर आहे, ज्यांच्या विरोधामध्ये गेले अनेक वर्ष आपण आंदोलनं केली आहे, ज्या भारतीय जनता पार्टीने सातत्याने पुणेकरांचा विकास नाही केला, फक्त इव्हेंट केल्या, अशा पक्षाबरोबर आपण कसं जाऊ शकतो, ही कार्यकर्त्यांच्यामध्ये एक फार मोठी भावना आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी 2886 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयातून विक्रमी अर्जांची विक्री झाली आहे. सगळ्याच पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढण्यासाठी पहिल्याच दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली. तब्बल 875 इच्छुकांनी जवळपास 2212 अर्ज खरेदी केले. शहरामध्ये 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी निवडणूक होतीये. साधारण गेल्या 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत आणि या दरम्यानच्या काळात किती भावी नगरसेवक महापालिकेच्या रांगेत उभे आहेत, हे पहिल्या दिवसांच्या अर्ज विक्रीतून स्पष्ट होत आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी भाजपकडे जागा वाटपासंदर्भात अद्याप प्रस्तावच दिलेला नाही. त्यामुळे आता भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीत युती होण्याची शक्यता मावळली आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. काँग्रेसलाही सोबत घेऊन भाजप विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वाढलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे फार मोठा ओघ आहे. त्याचबरोबर इतर पक्षाचे सुद्धा नेते मंडळी आमच्या पक्षामध्ये सामील झाले आहेत. जयश्री वहिनी आमच्याकडे आलेले आहेत, पृथ्वीराज बाबा आमच्याकडे आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन, त्याचबरोबर आमची जी काही एक युती आहे, त्या युतीमध्ये राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या सगळ्यांचा जनस्वराज्य पक्ष असेल, या सगळ्या पक्ष RPI असेल, या सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेतल्या युतीसाठी शिवसेनेनं काही अटी घातल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजप सेना युतीसाठी अमरावतीमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली आणि बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या आधीच्या बैठकीमध्ये शिवसेनेनं 25 जागांची मागणी केलेली, पण आता झालेल्या बैठकीमध्ये 18 तर पाहिजेतच अशी भूमिका मांडली आहे. तसंच आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पार्टी युतीत नको, मात्र भाजप स्वाभिमानी पार्टीला सोबत घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीत युतीसाठी शिवसेनेनं घातलेल्या अटी भाजपला मान्य होणार का, असा सवाल आहे. आज भाजप शिवसेना नेत्यांची जागा वाटपासंदर्भात अंतिम बैठक होणार आहे. परभणी पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र ठाकरेंचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील दोघांमधील मतभेद बाजूला ठेवून महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले. परभणीमध्ये महापौर हा ठाकरे सेनेचाच असेल असा विश्वासही संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. परभणीची महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढणार आहोत. निश्चित माझ्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही महापालिकेची निवडणूक 100% जिंकू आणि या महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा आम्ही फडकू, हे आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो. काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, युती असेल का महाउत्सवावर तुम्ही लढणार? आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. आम्ही काँग्रेस असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, काही आमच्या विचाराशी सहमत असलेले काही पक्ष असतील, आम्ही सगळ्याला सोबत घेऊन लढणार आहोत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील युती करण्याची ऑफर असल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आली तर आश्चर्य वाटायला नको, असं अंबादास दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, ही तुम्हाला सांगतो. आता बिलकुल दर्शवलेली. अजून आम्ही त्याच्यावर विचार नाही केला, परंतु अजितदादाच्या गटाने सुद्धा तशी तयारी आमच्याबरोबर येण्याची दर्शवलेली आहे. दानवेंनी केलेल्या वक्तव्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुखांनी मात्र मिश्किल उत्तर दिलंय. युतीसाठी अद्याप ठाकरेंकडून प्रस्ताव आलेला नाही. महायुतीसोबत आमचं जमलं नाही तर आम्ही विचार करू, असं अभिजित देशमुखांनी म्हटलंय. राष्ट्रवादी बनवून असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला नाहीये. आमची बोलणी महायुतीसोबत चालू आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये परत आमची त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलणी होणार आहे आणि जास्तीत जास्त जागा कशा मिळाव्यात ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि जर महायुतीने जर आमच्यासोबत आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही दिली, सन्मानजनक जागा नाही दिली, तर आम्हाला नक्कीच दुसरा कोणता तरी पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. आम्ही कोणासोबतही युती करू शकतो. पर्याय खुले आहेत, म्हणजे कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जाल का? महायुतीने जर तशी सन्मानजनक आम्हाला जर जागा नाही दिल्या तर नक्कीच त्याचा विचार आम्हाला करता येईल. नाशिकमध्ये ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवेंनी राजीनामा दिलाय. स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याची मुभा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि नाराजी व्यक्त केली आहे. पालिका निवडणुकांसाठी मनसेसह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची इच्छा होती, मात्र अडवणूक करण्यात आल्याचं म्हणत दिवेंनी नाराजी व्यक्त केली. पक्षांनी स्वातंत्र्य द्यायचं नाकारलं आणि आज अशी परिस्थिती आहे की आमचे अनेक कार्यकर्ते मंडळी म्हणत होते की काँग्रेस पक्षामध्ये मग आपण जर राहायचं असेल आणि जर आपलं ऐकणार नसतील, आमच्या मताप्रमाणे जर महाविकास आघाडी होणार नसेल तर आपल्याला ह्या ठिकाणी थांबलं पाहिजे. सगळ्या कारणामुळं नेत्यांच्या ह्या निर्णयामुळे आज मला राजीनामा द्यावा लागत आहे. धुळे महानगरपालिकेसाठी पहिल्याच दिवशी 297 अर्जांची विक्री झाली, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. 30 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबई आणि ठाण्यातील मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजप प्रवेश झालाय. ठाणे कार्यालयात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं त्याला पक्षात घेऊन पावन केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे मयूरचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला असताना मंगळवारी अचानकपणे भाजपनं त्याला पक्षात घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. वरिष्ठ नेत्यांचा विरोध मावळला का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
या भेटीनंतर पारकर शिंदे सेनेत जाणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना आमदार निलेश राणे यांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे पारकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आलाय. जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू असून येणाऱ्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होईल. शिवसेना आमदार राजेश मोरेंनी हा दावा केलेला आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात 2 तास झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटू शकला नाही. पण येत्या 1-2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल असा विश्वास आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केलेला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जागा वाटप आणि प्रचाराच्या लगबगीत आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रेवंत रेड्डी, वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या 40 दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे. आणि या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत ब्रेकफास्ट न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा. गोव्यातल्या ख्रिसमस